नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सकाळीच माझ्या गॅलरीतल्या झाडांना इतकी छान फुलं आलेली आणि ती बघितली की दिवस एकदम मस्तच असा जातो आणि दिवसाची सुरुवाती अगदी छान होते. उन्हाची तीव्रता चांगल्यापैकीच आहे. मग त्यामुळे ना झाडांना नियमित रोज सकाळी किंवा संध्याकाळी पाणी टाकावंच लागतं. आमच्याकडे एक पाऊस एकदम मस्तच झाला. अगदी गार वातावरण, म्हणजे 3-4 दिवस तर अगदी छान थंडी वाजत होती असं वातावरण झालं होतं. आता परत थोडं म्हणजे गरम झालेलं आहे. झाडांना जर नियमित पाणी नाही टाकलं ना तर ते कोमजून जात आहेत उन्हाची तीव्रतेमुळे. म्हणून आता रोजच्या रोज आठवणीने मला पाणी टाकावं लागतं आहे. मग ते इनडोअर असू द्या किंवा आउटडोअर. झाडांचा पोटोबा झाला होता. आता मला दूध आलं आहे का ते बाहेर मी चेक करायला जात होती. पण दूध काही आलेलं नव्हतं. त्यामुळे ना मी परत म्हणजे चहा करण्यासाठी वेळ होता तर भांडी रचून वगैरे घेतली आणि ऊन सावली मध्ये सारखं सुरू होतं म्हणून मग खिडकीतून पण तशा पद्धतीचं रिफ्लेक्शन येत होतं. तुम्हाला काही ठिकाणी स्पष्ट दिसेल, काही ठिकाणी दिसणार नाही. सकाळचा चहा जोपर्यंत घेत नाही ना तोपर्यंत कामाचं रुटीन काही लागत नाही. असं स्पीडच येत नाही कामाला. तर तुमचंही तसंच होत असेल. काही ज्यांना चहा आवडतो त्यांच्यासोबत हे नक्की घडतं. माझंही तसंच झालं होतं. सगळं लक्ष माझं बेलकडे होतं की कधी एकदा दूधवाला येतो आणि मी कधी चहा घेते, असं झालं होतं. गॅस ओट्यावरती ना थोडीफार धूळ दिसत होती सकाळी सकाळी, म्हणजे रात्री पुसलेला होता. मग परत एकदा मी नुसताच कपडा मारून घेतला जेवण बनवण्यापूर्वी. हुश, एकदाचं दूध आलं होतं बाबा. आणि मग मी पिशवी आत घेतली आणि एकदाचा चहा तयार केला. चहा करताना पण कितीतरी कामं आपली सुरूच असतात. मग सोबतच मी कपडे लावून दिले. कारण की ना इंस्टाग्रामला बघितलेलं होतं मैत्रिणीने, आमच्या एरियातली लाईट जाणार होती. आमच्याकडे शनिवारी तर बऱ्याचदा लाईट गेलेले असतात. काहीतरी काम सुरू असतं दुरुस्तीचं, म्हणून जातात. मग सकाळी सकाळीच मी अगदी लवकर उठून ना जी ही पाण्याची कामं होती ती करून घेण्याचं ठरवलं. कच्च्या दुधाचा चहा एकदम मस्त लागतो बरं. मला नेहमीच आवडतो. म्हणून मग मी ना सकाळचा चहा तरी कच्च्या दुधाचाच घेते. थोडीशी भांडी ना रात्री शिल्लक राहिली होती. मुलींनी आंबे वगैरे चिरून खाल्लेले होते. काही परत जेवणाचा दुसरा राऊंड केलेला असेल. मी झोपून गेली होती पण त्या अगदी उशिरापर्यंत टी व्ही वगैरे बघत होत्या. म्हणून आता सुट्टी असल्यामुळे मज्जा सुरू आहे. तर ती भांडी मी घासून घेतली. थोडीशीच होती म्हणून मग डिशवॉशरला वगैरे काही लावली नाही. आपण स्त्रिया किती ग्रेट आहोत ना. अगदी चहा उकळण्याच्या वेळेत पण आपण कितीतरी कामं करतो, म्हणजे विचारायलाच नको. भांडी लावणं असू द्या, गॅस ओटा आवरणं असू द्या, कितीतरी कपडे लावणं धुवायला असू द्या, भिजणं असू द्या. माझ्या चिमणीचं ना ही प्लेट खूप खराब झालेली आहे. ॲक्च्युली चिमणीची दुसरी मोठी जी प्लेट आहे ती फार खराब झालेली आहे. तर ती स्वच्छ करण्यासाठी मी या पावडरचा, जी आपली ड्रेन क्लिनर पावडर असते ना, तिचा उपयोग केलेला. मग 2 वर्षापूर्वी जेव्हा वेळेस मी लिक्विडने स्वच्छ केली होती ना, तेव्हा मला एका ताईंनीच सांगितलं होतं की या पावडरचा उपयोग करत जा. इतकं छान ही प्लेट ना खूप तेलकट झाली होती पण मस्तच अशी म्हणजे स्वच्छ निघाली. मला नंतर फक्त लिक्विडने आणि घासणीने घासून घेतली, अगदी चकचकीत होऊन गेली. मला ना माझ्यासमोर राहणाऱ्या सोनार ताई आहेत, त्यांनी ना घरी बनवलेलं ढोकळा पीठ दिलं होतं. अगदी छान 2 वेळेस ना ढोकळा तयार झालेला आहे या पिठाचा. मी त्यांच्याकडे ना प्रमाण विचारायला गेली होती, कारण की मी हे म्हणजे ना बुलढाण्याला असतानाच मागच्या जून-जुलैमध्येच तयार केलं होतं. तर त्यानंतर ना तयार केलंच नाही. मग ना मी विसरून गेली होती हे प्रीमिक्स कसं बनवायचं. त्यांनी मला प्रमाण पण दिलेलं आहे. मी लवकरच बनवेल आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करेल. अगदी छान. मी तर ना 1च वाटी घ्यायला हवं होतं ॲक्च्युली पीठ, पण माझ्याकडून 2 वाटी घेतल्या गेलेल्या होतं. 1.5 वाटी घेतलं होतं. मग त्यामुळे ना खूप फुललं होतं. आणि ही प्लेट जर बऱ्यापैकी मोठी होती तरी पण ते पीठ फुलल्यामुळे खूप म्हणजे प्लेटमध्ये भरल्या गेलं होतं. नाहीतर प्लेट निम्मे ठेवली ना मग तो ढोकळा अगदी मस्तच मोठा होतो. नेक्स्ट टाईम मी ना जेव्हा सेकंड टाईम बनवलं तर कुकरच्या डब्यात बनवलं, तर तो अगदी छान मोठा असा लेअर तयार झाला होता. इकडे ढोकळा वाफतो तेवढ्या वेळामध्ये मी आपलं लगेच डायनिंग टेबल पण आवरायला घेतला. सोबतच माझ्या बहिणीशी फोनवर बोलणं सुरू होतं. तरी ना
ना मी बाजारातून कांदे कैऱ्या आणल्या होत्या. कैऱ्या अगदी मस्तच मला मोठ्या मिळालेल्या होत्या, 50 रुपये किलोने. तर साखर, आंबा आणि थोडंसं लोणचं टाकू या विचाराने मी आणलेल्या. खरं तर मी कांदे 10 किलो घेणार होते, पण एवढे मला चांगले नाही वाटले, म्हणून मग मी 2 किलोच घेतले. अगदी तात्पुरता नवीन चांगला कांदा दिसला तर म्हटलं परत म्हणजे आता पावसाळ्यापूर्वी घेऊन घेऊ, की जेणेकरून बाजारात जाणं होणार नाही सारखं. आता तर असं झालं आहे ना, कधी एकदा पावसाळा सुरू होतो आणि कधी गार वातावरण तयार होतं. म्हणजे एक दिवस पाऊस आला, 1 तास, पण इतकं छान वातावरणाची निर्मिती झाली होती, म्हणजे शब्दात सांगायला नको. मी इंस्टाग्रामवरती शॉर्ट टाकला होता, मस्तच झालं होतं सगळं, अगदी फार छान फील होत होतं. नंतर ना मला घरातलं सगळं आवरून झालेलं होतं, फक्त स्वयंपाक बाकी होता. मग मी सोबतच ना हे जे क्रॉकरी युनिट आहे तर त्याचं खालचं कॅबिनेट्स आहे ते पुसून घेण्याचं ठरवलं, कारण की खूप धूळ दिसत होती मला. आणि म्हणजे आता पावसाळा एकदा सुरू झाला ना तर 4 महिने मला अजिबात फर्निचर आतून पुसता नाही येणार, कारण की ओलावा असल्यामुळे ना ते वाळत नाही आणि कीड वगैरे लागण्याची भीती असते. म्हणून मग आताच संधी आहे, तर जे जे स्वच्छ करता येईल, जिथे जिथे धूळ दिसते ना, एवढ्या आतल्या भागात पण धूळ कशी जाते हेच समजत नाही. आणि इतके पॅक लॉक आहेत त्याचे की मला उघडवताना त्रास होतो, तर धूळ कशी जाते म्हणजे हाही एक मोठा प्रश्न आहे. त्याच्याच बाजूला दुसरंही कॅबिनेट आहे, तेही स्वच्छ करून घेतलं. आपण एक भाग स्वच्छ करायला गेलो ना तर आजूबाजूचे दुसरे भाग ॲटोमॅटिकली आपल्याला उत्साह येतो आणि आपण स्वच्छ करून घेत असतो. हे म्हणजे असं वाटतं की जाऊ द्या, परत परत ते काढायचं आणि परत पुसत बसायचं, त्यापेक्षा आताच दोघं आवरून घेऊ, म्हणजे की जेणेकरून म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला दुसरं काहीतरी करायला वेळ मिळेल. मग नंतर या बेडरूममध्ये ना मुली झोपलेल्या होत्या, तर बेड आवरून घ्यायचा होता मला. आता मुली पण खूप छान बेड आवरतात. त्यांना म्हणजे मी शिकवलं की अशा पद्धतीने बेडशीट लावून घ्यायची, बेड आवरायचा. जवळपास मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवते ना तर संपूर्ण तिघंही बेड मुली क्लीन करून व्यवस्थित लावून घेत असतात. यामुळे ना खरंच मला खूप मदत होते कामामध्ये, आणि मग त्यामुळे ना व्हिडिओ पण बनवू शकते. नाहीतर संपूर्ण घर आवरून रोजचं जेवण बनवून ना हे सगळं नंतर मध्ये मध्ये आमच्याकडे पाहुणे येणं जाणं चालूच असतं, ते करून मला सगळं करणं खूप अवघड गेलं असतं. पण आपल्या मुलांची मदत होते. आता ना म्हणजे थोडं थोडं मुलींना जेवण पण येतं आहे. खिचडी करता येते, काही छोटे मोठं मखाने भाजता येतात किंवा काहीतरी करता येतं, तर त्यामुळे तेही आवडीने करतात, हौशेने, आणि मला त्यातल्या त्यात मदत होऊन जाते. हे सगळे चमचे एकत्र ठेवल्यामुळे काय झालं होतं, जे असे प्रॉपर म्हणजे छान आहेत, सेटमध्ये आहेत ना 6-6च्या, तर ते मला वेळेवर सापडत नव्हते. तर मी ना या जे चमच्यांचं स्टँड आहे त्यामध्ये जे सेटमध्ये आहेत ना ते चमचे ठेवून घेण्याचं ठरवलं, की जेणेकरून ना कोणी आलं ना त्यावेळेस नेमकं नाश्ता देताना मला ते चमचे सापडत नव्हते, अगदी सारखे. मग एक प्रत्येकाला असं वेगळा वेगळा द्यावा लागत होता. मग तनिष्काने ना अंदाज बघितला की आपली मम्मी व्हिडिओ बनवते, तर तिने स्वयंपाकाला सुरुवात केलेली. तिनेच सगळं कांदे, लसूण, टमाटा, गाजर, वाटाणे हे सगळं मिक्स केलं आणि छान अशी खिचडी बनवली. तिला हौस होती म्हणून तिने बनवलेली. आणि मग मी ना हे सगळं जे क्रॉकरी युनिटचे हे कॅबिनेट्स आहेत खालचे, त्यामध्ये ना ऑर्गनाईज केले. जी मला नेहमीच भांडी लागतात ना ते यात ठेवत असते मी, की जेणेकरून कोणी आल्यावरती किंवा आपल्याला डेलीला पण मला इझिली काढता येतात, ठेवता येतात. मला ट्रायप्लायचे कढई दाखवा, कुकर दाखवा असं कमेंट आलेली ताईंची. मी नक्कीच पुढचा व्हिडिओ स्पेशली त्यावरतीच बनवेल. ह्या फ्रीजच्या खाली ना बऱ्यापैकी धूळ दिसत होती, आणि म्हणजे मागे पण ना जे बटन आहे फ्रीजचं, तर तिथे इतके डाग पडलेले होते तर विचारायलाच नको. म्हणून मग मला तेही स्वच्छ करून घ्यायचं होतं. मग मध्येच परत मुलींची ऑर्डर आली की मम्मी सरबत कर. माझ्याकडे ना लिंबू नव्हता, मग मी ना आपलं कैरीचंच केलेलं. कैरीचं पण खूप छान लागतं सरबत, तुम्ही करत
असाल तर एकदम मस्तच, पण नसेल केलं तर नक्कीच करून बघा. हिरवी कैरीचं अजून छान लागतं. आणि किसून घ्यायचं. मी अर्ध कैरीचं ना किसून घेत असते, ते थोडं मिक्सरमधून दळून घेत असते, त्यात थोडी साखर टाकते आणि मग त्यामुळे विरघळायला जरा सोपं जातं. आणि मग बाकीचे किसून घेतलेले जे हिरवे हिरवे कैरीचं जे लेयर असतं ना वरचं, तर त्यामुळे अजून चव येते या सरबतला. फार आवडतं, लिंबूपेक्षा छान लागतं. मग नंतर ना परत क्रॉकरी युनिटमध्ये काही प्लेट्स होत्या, तर त्याही मला ठेवून घ्यायच्या होत्या. परत एक क्रॉकरी युनिटचा कॉर्नर बाजूला केल्या वस्तू आणि या प्लेट्स मी सगळ्या खाली ठेवून घेतल्या. आणि त्यावरती ना या नाश्त्याच्या प्लेट्स ठेवल्या. या मला ऑफरमध्ये खूप सुंदर, म्हणजे अगदी स्वस्तात छान मिळालेल्या आहेत, त्यामुळे मला त्या फार आवडतात. बऱ्याचदा सेल सुरू असतात, ऑफर असतात ना, त्यावेळेस आपली फसवणूक होत असते. मी घेतलेला अनुभव सांगते. मी आता बघा, मार्चमध्ये ज्यावेळेस आमच्या इथलं सोनी गिफ्टची ऑफर होती ना, तर त्यावेळेस मी ज्या कब्बशा घेतलेल्या आहे, ज्या मला 350 रुपयाला 6 मिळालेल्या होत्या. मी खूप आनंदात होती, स्वस्त मिळाल्या. पण त्या लावपालाच्या आहेत, मला तर शंकाच आहे. कारण की ना लावपालाचा जी कब्बशा किंवा डिनर सेट्स असतात ना, त्यांची डिझाईन जात नसते इझिली. या कब्बशांवरती जी डिझाईन आहे ना ब्ल्यू कलरची, तर ती निघते, म्हणजे इतक्या इझिली निघत नाही. मला असं वाटतं हे सगळे डमी पॅक्स असावेत आणि म्हणूनच सेलमध्ये लोकांना मूर्ख बनवलं जातं वाटतं. आपण पण सेलच्या नावावरती एवढं स्वस्त मिळतं आहे म्हणून खरेदी करतो आणि अशा पद्धतीने फसवणूक होते. मी तर पहिल्यांदाच गेलेली होती त्या सेलमध्ये, पण मला असं वाटलं होतं की इतकं स्वस्तात लावपालाच्या कब्बशा मिळत नाही, कारण की जनरली 500 ते 700 रुपयापर्यंत 6 कब्बशा मिळत असतात. निम्मे किमतीत ऑफरमध्ये देणं म्हणजे खूप स्वस्त वाटत होतं. पण त्यांचे माझ्याकडे जे असले, आताच नवीन आहे, काही जास्त वापर पण नाही आहे, पण ना त्यांचा कलर निघून जातो आहे. हे जे फ्रीजच्या मागचं बोर्ड आहे ना, इतकं खराब दिसत होतं, खूप डागाळलेलं होतं. तुम्ही बघितलंच असेल. तर मी कोलिनने थोडासा ओला कपडा घेतला, थोडा कोरडा कपडा घेतला आणि हलक्या हाताने त्याला पुसून घेतलं. अगदी चकचकीत झालं. नंतर फ्रीजच्या मागची मग जी बाजू होती ती पण टाईल्स पुसल्या जाणार नाही म्हणून मग मी पोछाने अशा पद्धतीने पुसून घेतलं, कारण की या पोछाचा वापर काही जास्त होत नाही म्हणून तो स्वच्छच आहे. ऑफरची गोष्ट कराल ना, कॉलेज रोडला जे दीप अप्लायन्सेस आहे तिथे जेव्हा ऑफर लागते ना, तिथं सेल वगैरे नाही लागत, ऑफर असतात काहीतरी 10%, 5% असा. तर पण तिथल्या वस्तू मी आतापर्यंत जितक्याही घेतल्या आहे ऑफरमध्ये, एकही खराब निघालेली नाही आहे. सगळ्या स्टँडर्ड असतात. म्हणजे मला ह्या 2 दुकानांमधला असा फरक जाणवलेला. फ्रीजच्या खाली बऱ्यापैकी धूळ होती, थोडेसे केस होते तिथे अडकलेले आणि असे धुळीचे गोळे होते, ते झाडून घेतले आणि मग मी ती टाईल्स पण पुसून घेतली. नंतर ना जिथे जिथे डाग दिसतील तिथे तिथे मी पुसून घेतलेला आहे. मग फ्रीज त्याच्या जागेवरती ठेवून दिला. मग तेवढ्यात मला ना फ्रीज सरकवताना देव्हाऱ्याला जी डिझाईन आहे, जी बारीक ॲक्रेलिकसारखी, तर तिच्यात पण भरपूर अशी धूळ दिसली. बऱ्याच दिवसापासून ना देव्हारा पण म्हणजे डेली स्वच्छ होतो, पण जी जाळी आहे ना, तर ती काही डेली स्वच्छ होत नाही. आधी डेली स्वच्छ व्हायची, पण आता तशी होत नाही. मग त्यामुळे ना म्हणजे 8 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात ती पुसून घेत असते मी. हर्षदाताईंचा प्रश्न होता की मी दिवसभर काम करते का? नाही. ज्यावेळेस व्हिडिओचं शूटिंग असतं ना, त्यावेळेस बऱ्यापैकी 3 ते 4 वाजेपर्यंत काम चाललेलं असतं. पण आणि ज्यावेळेस व्हिडिओचं शूटिंग नसतं ना, तर त्यावेळेस 2 वाजेपर्यंत आवरलं जातं. व्हिडिओ करताना फार म्हणजे बऱ्यापैकी बिझी दिवस जात असतो, कारण की पण मला ना काम करायला म्हणजे काम केलेलं असं नाही वाटत. मला फार छान वाटतं, कारण की या गोष्टीतून मला आनंद मिळत असतो आणि सगळं चकचकीत दिसतं ना, त्यावेळेसचं एक समाधान असतं. कामाकडे काम म्हणून बघत नाही. आणि तुम्ही सगळे माझ्यासारखेच असाल मला माहिती, कारण की आपण सगळे समान विचारांचेच लोक एकत्र येत असतो. नाहीतर ज्याला काम आवडत नाही तो हा व्हिडिओ बघणार पण नाही. त्याला वाटेल किती चिकटपणा, किती बोरिंग आहे, असंच लाईफ जगणार का, कामच करत राहणार का, वेळ वाया घालवताय, एन्जॉय कधी करणार, असेही विचार असतात. त्याला आपलं काही म्हणजे हे मत नाही आहे. प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असू शकते.
काही लोकांना फिरायला आवडतं आणि काही लोकांना, माझ्यासारख्या लोकांना फिरायला आवडत नाही. तर ना, जे लोकं फिरायला जातात मला तर त्यांना बघूनच थकवा जाणवायला लागतो किंवा फिरायच्या नावानेच मला थकवा येतो. अरे बाबा, आता जायचं, बॅग भरावी लागणार, अरे बापरे, बाजारात जायचं तरीही खूप वेळ जाणार, असे विचार असतात जे म्हणजे ज्यांना घरात राहायला आवडतं. घरात राहून मी दिवसभर स्वच्छता करू शकते, पण मी खूप असं बाहेर फिरून ना, मी तेवढे आनंदी नाही राहू शकत जेवढी मी घरात असल्यावर असते. तुमच्यापैकी कोण कोण अशा आहे बरं? हे प्रत्येकाचं असं नेचर आहे, ते कोणी वाईट कोणी चांगलं असं नाही आहे. ज्यांना आवडतं फिरायला ते बाहेर खुश असतात, ज्यांना घरात राहायला आवडतं, घरात राहून कामं करायला आवडतात, ते या कामात खुश असतात. काही लोकांना खूप पदार्थ बनवायला आवडतात, तर ते त्याच्यात खुश असतात, मग त्यांना ती स्वच्छता नाही आवडत. प्रत्येकात एक गुण आणि अवगुण असतो, तसं प्रत्येकाचं असतं. मग आता हे सगळे घराचे ना मी एक एक कोपरे स्वच्छ करत होती. अगदी अवघे 5 मिनटं 10 मिनटं लागत होते आणि 5-5 मिनटाचा उपयोग करून मी कधी म्हणजे 5-7 मिनटं 2-4 मिनटं वरती जास्त खाली असे होत होते. तर जे हे दुर्लक्षित झालेले कोपरे होते, म्हणजे डेली यांची स्वच्छता होत नाही. लाईट्सचं बोर्ड असू द्या, आपलं इलेक्ट्रिक बोर्ड, नंतर हा गॅलरीचा माझ्या कपाटाचा भाग असू द्या. आता हे ना मला भांडे ठेवून द्यायचं होतं. मला वाटलं खाली मुंग्या वगैरे लागल्या की काय, मी चेक करून घेतलं. इथे रोजच पुसायला हवं, पण नाही पुसलं जात. नंतर गॅलरीची ही ग्रिल असू द्या, तीही रोज स्वच्छ करायला हवी, पण ती पण दुर्लक्षित होतेच. म्हणजे जनरली या गोष्टी आपण रोजच्या कामांमध्ये गृहीत धरत नाही. आणि हिरवीगार झाडं बघते ना मी, मला खरंच माझा खूप उत्साह वाढतो कामाचा. फार छान फील होतं मला. आता ज्यांना प्लॅन्ट्स आवडत असतील ना, तेच हे समजू शकतात. प्रत्येकाची आवड, म्हणजे ज्यांना प्लॅन्ट्स नाही आवडत त्यांना असं वाटतं, काय पसारा करून ठेवला आहे झाडांचा, किती पसारा वाटतोय, असेही भावना असतात. प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाच्या भावना या वेगवेगळ्या असू शकतात. पण आपला आनंद ज्याच्यात आहे ना, आपण ते शोधायला हवं आणि तसं करायला हवं. मला असं वाटतं, मला ज्या ज्या गोष्टी आवडतात, ज्याच्यातून मला आनंद मिळतो, त्या गोष्टी मी करत असते. काही वाळलेली पानं होती, तीही काढून घेतली आणि जिथे जिथे स्टँडवरती धूळ दिसत होती ना, तो भाग मी पुसून घेतला. नंतर ना, गॅलरी तर रोज ताई पुसतातच, पण ना तेही घाईत असतात आणि कोपऱ्यातली जी पानं असतात ना पडलेले, ते काढत नाही ॲक्च्युली. मी रोज झाडू मारत असते, पण पुसणं काही रोज होत नाही माझ्याकडून, पण त्या रोज पुसतात. पण झाडू माझा डेली असतो. मग मी ना त्या येण्यापूर्वी झाडून घेतलं आणि पोछाने ना पुसून घेतलेली गॅलरी, की कोपऱ्यात जिथे हात त्या लावत नाही ते कोपरे मी संपूर्ण पुसले. कपाटाचा खालचा भाग पुसून घेतला, कारण की ना ते काय करतात, म्हणजे संधी बघून ना कपाटाच्या खाली ना कंटाळा येतो त्यांना, पण ते बिचारे काय करतील. तिथे ना ते कधीतरी झाडांचे पानं आत टाकले जातात त्यांच्याकडून. त्यांनाही वाटत नसेल टाकावी, पण झाडण्यामध्ये घाईमध्ये त्यांच्याकडून ती जात असावीत. मी पुसायला लागले गॅलरी आणि तेवढ्यात त्या आलेल्या आणि मला म्हणत होते, मनीषा आहे ती घर पुसते आणि दुसऱ्या कमलताई आहेत त्या डस्टिंग करतात. दोघं असं मी दोघांना ठेवलेले की जेणेकरून एक घरी राहिला तर दुसरा आपल्याला थोडं मदत होते. मग ना त्या मला म्हणत होत्या, मी दाखवत होती, हे बाई म्हणे काय पुसते. म्हणजे त्यांचं माझं नातं ना खूप मैत्रीचं झालेलं आहे. 8 वर्ष झाले. म्हणजे ते दोघंजण आहेत. घर पुसायला ना मध्ये निमा होती, पण ना ती आता चालली गेलेली, ती नेपाळची होती. फार छान पुसायची ती, म्हणजे इतकं स्वच्छ. तर ह्या खूप कॉमेडी आहेत. मला म्हणत होती 1000 रुपये देशील आणि बाई हा कोपरा पुसायला लावशील. खूपच कॉमेडी आहेत. चला परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत.